हॅलो अँड गुड मॉर्निंग ऑल ऑफ यू. स्वागत आहे तुमचं मेगाबीट एज्युकेशनच्या यूट्यूब चॅनलवर. तर चला बघूयाचे व्होकॅब्युलरीचे वर्ड्स, त्यांचे डेफिनेशन, सिनोनिम्स, अँटोनिम्स आणि सेंटेन्समध्ये कसं यूज करण्यात आलेलं आहे त्या वर्डला. ते वन वर्ड सबस्टिट्यूशन, मिसस्पेल्ड वर्ड, ज्याच्यामध्ये आपल्याला 4 ऑप्शन्स दिलेले आहे. 4 ऑप्शनमधून आपल्याला करेक्टली स्पेल्ड वर्ड फाइंड करायचा आहे आणि इडम्स अँड फ्रेजेस. सो फर्स्ट वर्ड बघूया. तर फर्स्ट वर्ड आहे हॅपी. ओके, हॅपी म्हणजे सगळ्यांनाच माहिती आहे काय होतं, आनंदी. ओके, आनंदी असणे, खुश असणे, त्याला म्हटलं जातं हॅपी. सो हॅपी म्हणजे काय होतं, फीलिंग और शोइंग प्लेजर और कंटेनमेंट. ओके, म्हणजेच काय होतं, आनंदी, प्रसन्न, दैववान, सुखी, खुश, संतुष्ट आणि समाधानी. तर काय होतं हॅपी म्हणजे, त्याची डेफिनेशन काय आहे हॅपीची, फीलिंग और शोइंग प्लेजर और कंटेनमेंट. म्हणजेच काय होतं, आनंदी, प्रसन्न, दैववान, सुखी, खुश, संतुष्ट आणि समाधानी. सिनोनिम्स आहेत चीअरफुल, जॉयफुल आणि ग्लॅड. आणि अँटोनिम्स आहेत सॅड, अनहॅपी आणि डिप्रेस्ड. सो आता सेंटेन्समध्ये हॅपीला कसं यूज करण्यात आलेलं आहे बघूया. शी फेल्ट हॅपी आफ्टर हिअरिंग द गुड न्यूज. म्हणजेच मराठीमध्ये काय होतं सेंटेन्सचा अर्थ, चांगली बातमी ऐकून तिला आनंद झाला. काय आहे सेंटेन्सचा अर्थ, शी फेल्ट हॅपी आफ्टर हिअरिंग द गुड न्यूज. म्हणजे चांगली बातमी ऐकून तिला आनंद झाला, असं सेंटेन्सचा मराठीमध्ये अर्थ होतो. आणि इथे हॅपी म्हणजे यूज करण्यात आलेला आहे आनंदी झाली म्हणून ती. ओके, नेक्स्ट बघूया. नेक्स्ट वर्ड आहे बिगिन. BEGIN, बिगिन. बिगिन म्हणजे काय होते, सुरुवात करणे. ओके, स्टार्ट करणे, इनिशिएट करणे, त्याला म्हटलं जातं बिगिन. सो मराठीमध्ये काय होतं याचा अर्थ, पहिले आपण डेफिनेशन बघूया. बिगिनचं काय आहे, टू स्टार्ट ऑर कमेन्स समथिंग. म्हणजेच काय करणे, सुरुवात करणे किंवा कशाचा तरी प्रारंभ करणे, आरंभ करणे, त्याला काय म्हटलं जातं, बिगिन असं म्हटलं जातं. सो बिगिन म्हणजे काय होतं मराठीमध्ये, सुरुवात, प्रारंभ, प्रारंभ करणे, सुरू करणे आणि आरंभ करणे म्हणजे स्टार्ट करणे, त्याला म्हटलं जातं बिगिन. सो सिनोनिम्स आहेत स्टार्ट, इनिशिएट आणि लॉन्च. आणि अँटोनिम्स आहेत एंड, कन्क्लूड आणि फिनिश. सेंटेन्स बघूया आता. लेट्स बिगिन द मीटिंग नाउ. सो मराठीमध्ये या सेंटेन्सचा अर्थ काय होतो, चला आता बैठक सुरू करूया किंवा मीटिंग सुरू करूया असं सुद्धा म्हणू शकतो आपण. तर मराठीमध्ये काय होतं याचं मिनिंग, सो मीटिंगला म्हटलं जातं बैठक. ओके, सो लेट्स बिगिन द मीटिंग नाउ म्हणजे काय होतं, चला आता बैठक सुरू करूया किंवा चला मीटिंग सुरू करूया असं सुद्धा या सेंटेन्सचा अर्थ होतो. नेक्स्ट आहे ह्यूज. ह्यूजचं डेफिनेशन आहे एक्स्ट्रीमली लार्ज इन साइज. म्हणजेच काय, प्रचंड किंवा आकारामध्ये खूप मोठा, त्याला काय म्हटलं जातं, ह्यूज असं म्हटलं जातं. ओके, सो ह्यूज म्हणजे काय होतं मराठीमध्ये, प्रचंड किंवा खूप, भरपूर, खूप मोठा, अगडबम आणि भव्य. ओके, सो ह्यूज म्हणजे त्याचं डेफिनेशन आहे एक्स्ट्रीमली लार्ज इन साइज. म्हणजेच काय होतं, प्रचंड किंवा आकाराने, साईजने काय, खूप मोठा, भरपूर, खूप मोठा, अगडबंब आणि भव्य. सिनोनिम्स आहेत लार्ज, इनॉर्मस आणि मॅसिव्ह. आणि अँटोनिम्स आहेत स्मॉल, टायनी आणि लिटिल. सेंटेन्स बघूया आता. सेंटेन्सचा काय आहे, सेंटेन्स दिलेला आहे ह्यूजचा. सो दे बॉट अ ह्यूज हाऊस बाय द लेक. तर सेंटेन्सचा मराठीमध्ये अर्थ काय होतं, पहिले तर लेक म्हणजे काय होतं, तलाव. ओके, सो सेंटेन्सचा काय अर्थ आहे, त्यांनी तलावाजवळ एक मोठे घर खरेदी केले किंवा विकत घेतले असं सुद्धा म्हणू शकतो आपण. सो दे बॉट अ ह्यूज हाऊस बाय द लेक म्हणजे याचा मराठीमध्ये अर्थ काय होतो सेंटेन्सचा, त्यांनी तलावाजवळ एक मोठे किंवा खूप मोठे घर घेतले किंवा घर विकत घेतले किंवा घर खरेदी केले असं म्हणू शकतो आपण. नेक्स्ट आहे ब्रेव. ब्रेवचं डेफिनेशन आहे शोईंग करेज अँड नॉट अफ्रेड. म्हणजे जो काय आहे, शूर आहे,
धीट आहे, जो काय आहे भित्रा नाही आहे, जो ज्याला खूप हिंमत आहे, जो हिंमतवान आहे, त्याला काय म्हटलं जातं, ब्रेव असं म्हटलं जातं. सो ब्रेवचं काय होतं मराठीमध्ये अर्थ, शूर, धीट, हिम्मतवान, निर्भय, धमक असणे. ओके, सो ब्रेव म्हणजे होतं शोईंग करेज अँड नॉट अफ्रेड, म्हणजे जो काय आहे शूर आहे, धीट आहे, हिम्मतवान आहे, निर्भय आहे आणि ज्याच्यात काय आहे धमक आहे, त्याला काय म्हटलं जातं, ब्रेव असं म्हटलं जातं. सिनोनिम्स आहेत करेजियस, फिअरलेस आणि बोल्ड, आणि अँटोनिम्स आहेत कॉवर्डी, अफ्रेड आणि टिमिड. ओके, यूज बघूया सेंटेन्स मध्ये ब्रेवला कसा करण्यात आलेला आहे. द ब्रेव सोल्जर वॉज अवॉर्डेड फॉर हिज सर्व्हिस. सो याचा सेंटेन्सचा मराठीमध्ये अर्थ काय होतो, त्या शूर सैनिकाला त्याच्या सेवेसाठी पुरस्कार देण्यात आला. सो इथे ब्रेव म्हणजे यूज करण्यात आलेला आहे शूर म्हणून. ओके, परत एकदा सांगते सेंटेन्सचा अर्थ काय होतो. द ब्रेव सोल्जर वॉज अवॉर्डेड फॉर हिज सर्व्हिस, म्हणजे त्या शूर सैनिकाला त्याच्या सेवेसाठी पुरस्कार देण्यात आला, असा सेंटेन्सचा मराठीमध्ये अर्थ होतो. नेक्स्ट आहे वन वर्ड सबस्टिट्यूशन. वन वर्ड सबस्टिट्यूशन मध्ये फर्स्ट आहे ॲस्ट्रोनॉट. ॲस्ट्रोनॉट म्हणजे सगळ्यांनाच माहिती आहे काय होतं, जो काय आहे अंतराळवीर आहे, जो काय करतो, अ पर्सन ट्रेन टू ट्रॅव्हल अँड वर्क इन स्पेस, म्हणजे जो काय ज्याचं कौशल्य असते, ज्याने जो ट्रेन आहे ट्रॅव्हल करण्यासाठी आणि स्पेसमध्ये अंतराळामध्ये काम करण्यासाठी, त्याला म्हटलं जातं ॲस्ट्रोनॉट. ओके, सो ॲस्ट्रोनॉट म्हणजे काय होतं, अंतराळवीर किंवा अंतराळ यात्री किंवा अवकाशवीर. तर ॲस्ट्रोनॉट म्हणजे होतं अंतराळवीर, अंतराळ यात्री आणि अवकाशवीर, जो काय करतो, जो ट्रेंड असतो ट्रॅव्हल करण्याकरता आणि वर्क करण्याकरता स्पेस म्हणजे अवकाशामध्ये, अंतराळामध्ये, त्याला म्हटलं जातं ॲस्ट्रोनॉट. नेक्स्ट आहे पर्सन हू हेल्प स्टुडंट्स लर्न इन स्कूल. तर अशी व्यक्ती जी स्कूलमध्ये आपल्याला हेल्प करते, स्टुडंट्सला हेल्प करते, कशा करता, लर्न करण्याकरता म्हणजे शिकण्याकरता, तर त्यांना काय म्हटलं जातं, टीचर असं म्हटलं जातं. आणि टीचर म्हणजे सगळ्यांनाच माहिती आहे काय होतं, शिक्षक. ओके, सो टीचर म्हणजे काय होतं, शिक्षक, जे आपल्याला मदत करते, स्कूलमध्ये आपल्याला शिकवत असतात. नेक्स्ट मिसस्पेल्ड वर्ड. मिसस्पेल्ड वर्ड मध्ये फर्स्ट आहे अकोमोडेशन. अकोमोडेशनची करेक्ट स्पेलिंग आहे ऑप्शन सी, ACCOMMODATION. आणि अकोमोडेशन म्हणजे काय होते, राहण्याची जागा किंवा निवास, त्याला म्हटलं जातं अकोमोडेशन. अकोमोडेशनचा मराठीमध्ये अर्थ काय आहे, राहण्याची जागा, खोली किंवा निवास म्हणजे अकोमोडेशन. आणि स्पेलिंग आहे अकोमोडेशनची ACCOMMODATION. नेक्स्ट आहे एन्व्हायरमेंट. एन्व्हायरमेंटची करेक्ट स्पेलिंग आहे ऑप्शन ए, ENVIRONMENT. आणि एन्व्हायरमेंट म्हणजे काय होतं, तर पर्यावरण, वातावरण किंवा निसर्ग परिसर किंवा आपल्या आजूबाजूला जे पण परिसर असतं त्याला काय म्हटलं जातं, एन्व्हायरमेंट असं म्हटलं जातं. सो एन्व्हायरमेंट म्हणजे काय होतं मराठीमध्ये, वातावरण, पर्यावरण, भोवती असणाऱ्या वस्तू, ते काही पण असू शकतं, वस्तूमध्ये मनुष्य असू शकतं किंवा कोणत्या पण वस्तू असू शकतात ज्या एन्व्हायरमेंट मध्ये असतात. ओके, सो निसर्ग परिसर याला म्हटलं जातं एन्व्हायरमेंट. नेक्स्ट इडम्स अँड फ्रेजेस मध्ये फर्स्ट आहे ओके अ व्हेरी इझी टास्क. तर हे मिनिंग दिलेलं आहे इडमचं. आणि इडम काय आहे याचं, पीस ऑफ केक. इडमचं इडम काय आहे, पीस ऑफ केक. ओके, PIECE, पीस ऑफ केक. तर पीस ऑफ केकचं मिनिंग आहे अ व्हेरी इझी टास्क. अ व्हेरी इझी टास्क आणि समथिंग दॅट इज व्हेरी इझी टू डू, म्हणजेच काय आहे जे अतिशय सोपे आहे करण्याकरता
किंवा खेळकर आहे, खेळकर गोष्टी आहे जे खेळण्यामध्येच पटकन होऊन जातं, सोपी असतं, त्याला काय म्हटलं जातं, इझी असतं, त्याला म्हटलं जातं पीस ऑफ केक. म्हणजेच मराठीमध्ये काय होतं अर्थ याचं, अतिशय सोपे काम किंवा खेळकर गोष्ट, त्याला म्हटलं जातं पीस ऑफ केक. नेक्स्ट आहे फिलिंग सिक. ओके, फिलिंग सिक सुद्धा हे मीनिंग आहे. फिलिंग सिक आणि टू फील स्लाइटली इल और अनवेल. तर कशाचं मीनिंग आहे हे, इडम काय आहे याचा, तर अंडर द वेदर. अंडर द वेदर, अंडर द वेदर हे इडम आहे आणि याचं मीनिंग आहे फिलिंग सिक आणि टू फील स्लाइटली इल और अनवेल. म्हणजे काय होतं, आजारी असणे किंवा अस्वस्थ वाटणे म्हणजे होतं अंडर द वेदर. ओके, सो हे आहेत आपले आजचे इडम्स अँड फ्रेजेस. व्होकॅब्युलरीचे वर्ड्स फार इझी होते. आजची जी पण शीट होती ही ती फार इझी होती, म्हणजे तुम्हाला माहितीच आहे याच्यामधले काही काही जे शब्द आहेत ते. सो म्हणून तुम्ही जे सिनोनिम्स दिलेले आहेत ते सिनोनिम्स घेऊन स्वतःच्या मनाने सेंटेन्सेस तयार करा, म्हणजे तुम्हाला आणखी लक्षात येईल की त्या हा जो वर्ड आहे, हे जे वर्ड्स दिलेले आहे सिनोनिम्स, ते सेंटेन्समध्ये तुम्ही कसे फिट करू शकाल म्हणून. ओके, सो तुम्हाला सेशन आवडलं असेल सेशनला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, सोबत तुमच्या फ्रेंड्सला शेअर करा. ऑल द बेस्ट ऑल ऑफ यू अँड थँक्यू.